तुकोबारायने त्याला सांगितलं, अरे बाबा तू मोक्ष 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 करतो, देवापाशी मोक्षाचं काय नाही. गाठोडे शब्द वापरला, पण आपल्या भाषेत काय असतं, हा एखादा माणसाला आपण किती वेळा सांगितलं तिथं नको जाऊ तिथं नको जाऊ, तरी ते बारक पोरग तिथं जातच. मग तुम्ही काय म्हणता वैतागून, तुम्ही काय म्हणता वैतागून, काय म्हणता तिथं काय बांधून ठुलं, काय तुझं काय बांधून ठुलं म्हणता, गठुड. वैतागारची तुकोबारायने सांगितलं तिथं काय गठुड बांधलेलं नाही देवापाशी मोक्षाचं. नाही देवापाशी नाही बाबा नाही. बरीच माणसं म्हणतात नाही, हा नकारार्थी शब्दापासून तुकोबारायने अभंग सुरू केला. नाही म्हणजे नकारार्थी आहे का, नाही. एक एक शब्द तुकोबारायांनी या अभंगामध्ये विचारपूर्वक योजून वापरला. तुकोबारायांच्या मुखावाटा अमृत वचन आली आली मुखावाटे अमृत वचने, एक एक शब्द महाराज फिलॉसॉफीने भरलेला आहे. नाही नाही म्हणजे नकारात्मक नाही. आज जे आपल्याला नकारात्मक सकारात्मक जे सांगितलं जातं मोटिवेशन मध्ये, नाही तसा अर्थानं नाही. नाही, माणसाला आयुष्यात काही गोष्टी नाही म्हणायला शिकल्या पाहिजे, काही गोष्टीला नकार देता आला पाहिजे. महाराज नकार देता आला पाहिजे. कोणत्या गोष्टीला नकार देता आला पाहिजे, सोप्या भाषेत सांगतो, सोप्या भाषेत एकदम टोकाचं सांगतो. आज जग ज्या सगळ्यात मोठ्या गोष्टीने गांजलंय महाराज, ज्याच्यामुळं बुद्धी भ्रष्ट होती, ज्याच्यामुळं अक्कल जाती, ज्याच्यामुळं आयुष्याची धुळधाण होती, ज्याच्यामुळं शरीराची धुळधाण होती, ज्याच्यामुळं पैशाची धुळधाण होती, ज्याच्यामुळं इज्जतीची धुळधाण होती, कोणती गोष्ट आहे अशी, दारू. दारू नीट लक्षात ठेवा, सगळ्याची धुळधाण होती महाराज. त्या गोष्टीला काय म्हणलं पाहिजे, कोणी जर आग्रह केला तर काय म्हणलं पाहिजे, काय म्हणलं पाहिजे. नाही, तुमच्या माहितीसाठी का सांगतो, या जगाच्या पाठीवर, जगाच्या बर का, पहिल्यांदा दारूबंदी जर कोणी केली असन, पहिल्यांदा ती कोणी केली, ती माझ्या महान सम्राट बळीराजानं दारूबंदी केली. बळीराजानं द्रष्टा राजा होता. कथा आहे, मंच सांगत नाही महाराज, महाभारतात पुराणामध्ये कथा आलेली आहे. दैत्यांचे गुरु कोण होते, शुक्राचार्य होते. शुक्राचार्याला कोणची विद्या अवगत होती, संजीवनी विद्या अवगत होती. राक्षसांचा पराभव होत नव्हता, दैत्यांचा पराभव होत नव्हता, देव सारखे हारायचे. आणि म्हणून प्लॅनिंग असती, जशी आपल्याकडे निवडणूक असती, निवडणूक कशी जिंकायची, तसं युद्ध कसं जिंकायचं याची पण काय असती, प्लॅनिंग असती. देवांची मिटिंग बसली, बा त्या शुक्राचार्यांकडे जी विद्या आहे संजीवनी नावाची, ती आपण शिकली पाहिजे. आणि मग त्यांनी कच नावाचा एक ऋषीला पाठवलं. शुक्राचार्यांनी मोठ्या मनाने या बसा त्यांची त्या ठिकाणी शिष्य त्याला स्वीकारलं. पण हे राक्षसांच्या लक्षात आलं की हा कशा करता आलाय, हा विद्या शिकाय करता आला, हा आपला शत्रूचा माणूस आहे. आणि म्हणून त्यांनी त्या कचाला पहिल्यांदा जंगलात मारून टाकलं. त्याची जी मुलगी होती देवयानी शुक्राचार्याची, तिने आग्रह केला, बाबा त्याला जिवंत करा, संजीवनी मंत्र म्हणला. आता त्या काळातलं जसं आहे तसं सांगतो बघ पोथीतलेलं नाही. तुम्ही म्हणता द्या उठून एखादा जिवंत करून, आपल्याच्याने काही ताकद हा नाही. उठवलं. दुसऱ्या वेळेस त्यांनी काय केलं, त्या राक्षसांनी त्याचे तुकडे तुकडे केले कचाचे, ते त्या लांडग्यांना वाघांना खाऊ घातले. पुन्हा देवयानी हट्ट केला, बाबा त्याला जिवंत करा. पुन्हा जिवंत केला, तो पोट फाडून तो जिवंत झाला. जे लिहिलंय महाभारतात ते सांगतोय. मग तिसऱ्या वेळेस राक्षसाने डोकं चाललेलं, काय चाललेलं, जे आता निवडणुकीत डोकं चालित तसं डोकं कोणी चाललेलं, कोणी चाललेलं, राक्षसाने चालले. तिने काय केलं माहिती का, त्या कचाला मारलं, त्याची राख केली. आणि ती राख एका दारूच्या बाटलीत भरली. कोणच्या बाटलीत, नीट आहे का माझ्याकडं. आणि ती दारू कोणला पाजली, यार तुम्ही ध्यानावर आहे का नाही, ती शुक्राचार्याला पाजली. महाराज शुक्राचार्याला पाजली. आता त्यांना पक्की गॅरंटी झाली, आता कच जिवंत होत नाही. मग त्या देवयानीने तर ते शुक्राचार्यच होते, त्यांच्या लक्षात आलं बा आता हा कुठे आहे, आपल्या पोटात हे. आता त्या देवयानीनं हट्ट धरला. का हट्ट धरला माहिती का, काय कारण असेल, हा पिक्चर. आता ज्यांनी वाचलं त्याला माहिती,
प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं महाराज. ते देवयानीने सांगितलं जिवंत करा बाबा. आता त्याला जिवंत करायचं म्हणल्यावर त्या कचानी पोटातून सांगितलं. आता कसं काय संवाद झाला मला माहित नाही, पण त्यांचा डायलॉग झाला, बाबा तुम्हाला जर मला जिवंत करायचं असेल तर मला तुमचं पोट फाडून यावं लागेल. म्हणजे तुम्ही मारतान, एक तर तुम्ही तरी मारतान, नाही तर मी तरी जिवंत होईल, काहीतरी एक होईल. मग एक काम करा म्हणले, मला संजीवनी विद्या शिकवा, मी तुमचं पोट फाडून बाहेर येतो, आणि तुमचं पोट फाडून बाहेर आलो का मी पुन्हा संजीवनी मंत्र म्हणतो तुम्हाला काय करतो, जिवंत करतो. म्हणजे शुक्राचार्य जिवंत आणि कचही जिवंत. देवयानी सुद्धा काय खुश. मालिकेतली देवयानी नाही, ही महाभारतातली देवयानी आहे का नाही महाराज. आणि मग त्या कचाला संजीवनी विद्या शिकवली. कचानं बाहेर आला, सांगितल्याप्रमाणे त्याने शुक्राचार्याला जिवंत केलं. आणि जिवंत केल्यानंतर तो कच म्हणला माझं काम झालं, मी आता चाललो, मी संजीवनी विद्या शिकलो. आणि मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला, आपल्याकडून संजीवनी विद्या गेली. आणि मग त्यांनी मूळ शोधलं, कारण शोधलं, कशामुळे झालं, कशामुळे झालं. असं करू नका, आज करते, आज नाही करायचं. जे आहे ते आहे. संस्कृत श्लोक आहेत महाराज सुनील भाऊ याची महाभारतामध्ये. दारूमुळे झालं. आणि मग शुक्राचार्यांनी पहिल्यांदा शाप दिलाय महाभारतामध्ये. ते संस्कृत श्लोकामध्ये शाप आहे, आजपासून जो कोणी माणूस दारू पेन त्याची बुद्धी भ्रष्ट होईल. हो बजाव टारी. म्हणजे त्याच्या आधी दारू चलत होती असं म्हणायला काय हरकत नाही. पण शुक्राचार्यांनी दारूला शाप दिलाय, ज्याच्या पोटात जाईल त्याचं काय करीन, वाटुळ करीन, दारू वाटुळ करीन. बळीराजाच्या लक्षात आलं. आणि माझ्या महान सम्राट बळीराजानं काय केलं महाराज, दारूमुळे माणसाची अक्कल जाती, दारूमुळे बुद्धी भ्रष्ट होती, घराच्या घर उद्ध्वस्त होतात, नाते संबंध उद्ध्वस्त होतात. तुम्हाला उदाहरणं माहिती असतील ना, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उदाहरणं आहेत. माझ्या महासम्राट बळीराजानं दारू बंद केली आणि तुकोबरायने तिथून अभंगाला सुरुवात केली. नाही, कशाला नाही म्हणायचं, कशाला हा म्हणायचं. नीट ऐका, नाही नकारार्थी शब्द नाही. देवापाशी कशाचे गठुडे, गठुडे, गठुड, गठुड. आता गठुड शब्द आपल्याकडे आहे ना, आपण ऐकलेलं आहे सगळं. म्हणजे आमच्या पिढीतली महाराज रामेश्वर महाराज तुम्ही नाही, पण आमच्या पिढीतल्या लोकांनी ऐकलंय.